Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। सरकार पक्षाच्या हातात हे निर्णय घेण्याचा काय निर्णय घ्यायचा आहे, का लटकत ठेवायचं आहे, का मराठ्यांना विटीस धरायचं आहे, जाणून बुजून करायचं आहे का न्याय दिला पाहिजे। आपण ज्या पदावरती बसलोय, ज्या लोकशाहीला आपण मानतो, ज्या कायद्याला मानतो, त्या कायद्यात मराठ्यांचं आरक्षण असतानाही द्यायचं का नाही द्यायचं, का द्यायचं नाही, ही सारासार विचार त्यांनी करायला पाहिजे। परंतु आज त्यांची बैठक आहे। आज मागच्या आपण ज्यावेळेस उपोषणाला होतो त्यावेळेसच फोनवरती त्यांनी सांगितलं होतं की येत्या सोमवारी आम्ही बरेचसे निर्णय करतो, म्हणजे सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीपासून। तुम्हाला म्हणलं होतं ना मी नंतर बोलूयात त्या विषयावरती, आणि मी जनतेलाही सांगितलं होतं की त्यांनी त्या सोमवारीच सांगितलं होतं की ह्या सोमवारी येत्या तीनही गॅजेटसुद्धा आणि जे काय विषय ते मार्गी काढायचा आपण प्रयत्न करूयात। आता त्याला ह्यो सोमवार आलाय, म्हणजे आजचा। आता काय त्यांचे काय गेम आहेत, काय डाव आहेत, काय बनवाबनवी आहे, काय अडचण आहे लक्षात येत नाही। परंतु मी स्पष्ट सांगितलेलं आहे, त्या शब्दावरती मी ठाम आहे। मी ना राजकीय भाषा करणार आहे, ना राजकीय कुठं स्टेटमेंट करणार आहे। फडणवीस साहेबांना संधी दिलेली, त्या संधीचं त्यांनी सोनं करावं, मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी, पण डाव न टाकता। किंवा अभ्यासक बोलवून तेव्हा अभ्यासक बोलवून आमकं कर हे नाटकं मात्र सरकारने करून गोरगरीब मराठ्यांच्या रोष अंगावर घ्यायचं काम नाही। कारण तुम्हाला मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता की अभ्यासक बोलवले, काय बैठकीला अभ्यासकाची गरज आहे? कोण आहे ते अभ्यासक? सरकार तुम्ही आहेत, तुमच्याकडे कायद्याचे अभ्यासक आहेत, घटनेचे अभ्यासक आहेत, तुमच्याकडे आरक्षणाचे अभ्यासक। घटनेच्या ढाच्याच्या चौकटीत ते कसं बसवायचं याचे सगळे तज्ज्ञ तुमच्याकडे। हे असताना तुम्हाला अभ्यासक कशाला पाहिजेत खाजगी? म्हणजे तुमचा ट्रॅप तर नाही ना ते मागचा, मग तुमचा तेव्हा मागचा ट्रॅप तर नाही ना? तुम्ही काही समन्वय गोळा करणार, काही संघटना गोळा करणार, काय अभ्यासक, यांना विचारताच काय? मागण्या सरळ आहेत, मागण्याची अंमलबजावणी सरकारनं करायची, विषय संपला। तुम्ही चर्चा करता कशाची? प्रत्येक वेळेस तुम्ही कॅबिनेट घेणार, उपसमितीची बैठक घेणार, तुम्ही राज्यातल्या काही 4-2 इकडे तिकडे बांधावर पुस्तकं वाचणारे ते अभ्यासक त्यांना नाव ठेवणार, आणि ते तुमचेच खाजगी अभ्यासक, ते त्यांचंच कळत नाही त्यांना मिळत। आणि हे लोकांना घेऊन तुम्ही सांगणार की आम्हाला अभ्यासकांशी चर्चा करायची, खूप ते व्हायबल आहे, त्रुट्या आहेत, ते बसतच नाहीये, ते वाकडच होत आहे, तिकडच होत आहे, हे सरळ करणार आहेत? काही कुठून आणले? सरळ सरळ उघड आहे। समाज कोणचा असो, मराठा असो किंवा धनगर असो किंवा बाराबलुतेदारांचा प्रश्न असो, मागण्या तुमच्याकडे दिल्याच्या नंतर सरकारची जबाबदारी ते बसवायच्या कशा आणि त्याची अंमलबजावणी करायची। वेळ काढूपणा का हे काय सांगणार आहेत तुम्हाला? तुमच्या सचिवाइतकं, तुमच्या IPS IAS दर्जाच्या अधिकाऱ्यांइतकं यांना कळतं का? आणि यांना कळतं तर 42 वर्ष कशाला गेले मग? म्हणजे हे नाटक नको। तुम्ही बोलवा, तुम्ही अभ्यासक बोलू नये या मताचे आम्ही नाही, बोलवा। आमच्याही कोण अभ्यासक आहेत मराठ्यात त्यांचाही विचार घ्या, पण 13 महिने झाले तीच आहे ना, अभ्यासक सरकार, अभ्यासक सरकार, आणि ते अभ्यासक त्याच्या सोयीनुसार बोलतो, फटका आम्हाला बसतो। सरळ सांगतो सरकारला, हे नाटकं तुम्ही खरंच बंद करा। अभ्यासक बोलवायचे आणि ते दाखवायचे, आणि ते जर ट्रॅप असेल, मग अभियान नाव दिलं होतं त्याला, की आम्ही अभ्यासक घेणार, आम्ही संघटनेचे लोक घेणार, आम्ही समन्वय घेणार, आम्ही आणखीन बरेचसे गोळा करणार, आणि मग त्यातून चर्चा करणार, आणि माझ्या विरोधात रान उठवणार, त्यात काही मिळणार नाही तुम्हाला, त्यात काही मिळणार नाही। म्हणजे गोरगरीब आंदोलन करते इकडं, मागण्याची अंमलबजावणी करायची तिकडं, तर मधीच मार्ग काढी देत आम्ही महाराष्ट्रातले आता अभ्यासक बोलले। काय बोलले कशाला? 1 वर्षापासून तीच चर्चा आहे, आणि आधी 42 वर्षी तीच चर्चा आहे, तेच अभ्यासक आहेत, तीच चर्चा आहे, फक्त सरकार बदलत 6 महिन्याला, 6 वर्ष, 2.5 वर्षी ती दुपारून ते नांगराला खांद्याला बैल बदलेले म्हणे, दुपारून येऊ तिसरा पारच्याला ते येऊ नाही चालला की बदलेलाच, असं ही खेळ यांचा।
तुम्ही का म्हणून येड्यात काढता? बरं, सरकारला सांगतो तुम्हाला काही मिळणार. तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही कितीही आमच्या विरोधात जाऊन तुम्ही किती अभ्यासक फभ्यासक गोळा करा, हे काहीही तुमचा त्याच्यात फायदा होणार नाही. आणि आम्ही आमच्या मागण्यापासून हटत नाही आणि सगळी अंमलबजावणी पाहिजे, बाकीचं सांगायचंच नाही. अमित शहांवर तुम्ही काल बोलला, बावनकुळे असं म्हणाले की अमित शहांवर बोलला असाल तर सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न म्हणून करा. ते सूर्य आहे काय? केंद्रीय गृहमंत्री आहेत ना अमित काका, सूर्य आहेत काय? ते सूर्य तिकडे वर आभाळात. मी सांगितलं मला राजकीय बोलायचंच नाही. ते बोलले म्हणून मी बोललो. डबल बोलायचं नाही. डबल बोलले ना ते गुर्जर जाट मराठा आणि हे भानगडीत पडायचं नाही. डबल मी गिनीत नसतो काहीच नसतो. ते आपल्यासंग नाद नाही करायचं. पटेल गुर्जर मराठा मुस्लिम दलित जाट हे जर एकत्र झाले ना, पटेल पाटेदार, तुम्हाला हालता सुद्धा नाही यायचं, दाराच्या बाहेर नाही यायचं. मग तुम्ही उगं नाद करू नका कुणाची. त्या रजपुताचा कार्यक्रम तसा करून टाकला उलटा सुलटा यांनी. मला त्याच्यात बोलायलाच लावू नका. आता तुम्हाला काल सांगितलं मी, मराठ्यांचं आंदोलन हाताळताना गुढी गुलाबीनं हाताळायचं. ते बाकीच्या भानगडीत पडायचं नाही. दिल्लीच्या आंदोलनाचं कसं केलं, तर ते शेतकरी आंदोलनाचं कसं केलं, पंजाबचं कसं केलं, हे ह्या भानगडीत मस्तंग नाही पडायचं, अजिबात नाही पडायचं. आणि ते स्वप्न कधीच बघायचं नाही. त्यांसारखं हाताळून काय तुमचं गोळ्या बंदुकी असत्या, इथं काही चलत नसतं. मग आम्हाला नावेला तर मग आरेला कार्य करावं लागतं. मनोज जरांगे आता पूर्णपणे राजकीय झाले तसं प्रवीण दरेकर म्हणतात, आणि राजकारणासाठी मराठा समाजाचं प्लॅटफॉर्म जरांगेंनी तयार केलंय. खरं बोललं का बघा, यांचं असं होतं. यांना खरं बोललं की पूर्णपणे राजकारणी झाले आणि हे झाले, त्यांनाच मान्य आहे. ते इकडे आलेच नसते, कशामुळे आले विचारा त्यांना. मी जे बोलतो मी एक समाज म्हणून बोललो, खरं ते मांडलं, हे काम मी केलं मांडायचं. ते बोलले मी बोललो, इथून पुढं बोलायचं नाही आणि हाताळायचं ना मोदी साहेबाला आणि ते अमित दादा काकांना, अमित काकाला हाताळायचं ना हाताळायचं आरक्षण. ते तसलं उलट्या काळजानं जर हाताळलं ना मराठी, त्याच्यापेक्षा उलट्या काळजाचे ते. कारण जाताना इथूनच गेलेले आहेत, गुजरातूनच गेलेत, पानिपत कडकट तिकडं. त्याच्यामुळे ते नादी नाही लागायचा, मराठीच्या नादी नाही लागायचं. आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढायचा. मी स्पष्ट सांगितलंय, मला राजकीय भाषा बोलायची नाही. पण जर दिलं नाही, आचारसंहिता लागायच्या आत तुमचे डाव फेल झाले, तुम्हाला निवडणूक घेऊन सुद्धा पश्चाताप येणार. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला स्पष्ट सांगतो मी, तुम्हाला जर तुम्ही आचारसंहितेच्या आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी जर नाही केली, एक समन्वयक अभ्यासक हे जर नाटक रचायचा प्रयत्न केला, गरीब मराठ्यांच्या उराव तुम्ही जर हे नाटक करायचा प्रयत्न केला आणि जर आचारसंहितेच्या आत तुम्ही मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी नाही केली, तर निवडणूक घेऊन तुम्हाला पश्चाताप येणार म्हणजे येणार. आपल्या नावाने बॉम्बलायच्या नाही मग किती पडली. हे नाटक रचायचं नाही. गोरगरीब लोक इकडं रक्त सांडतायत, इकडं लढतायत आणि हे कुंकुण तरी धरून आणायचे, अर्धा पोट घातलेले, त्या पोटाचा खिसा फाटलेला, हे धाडायचे नाही. मागचा खिसा सुद्धा वर आलेला असतो यांचं ध्यान सुधारत नाही, खाली पोचावते म्हणून. हे असे हे लोकांचे पेनं चोरलेले, हे घेऊन बसायचे तिकडं विगण टोपणाचे, आणि इकडे लोकांचा फेस पाडाय, आंदोलनं करू करू यांच्या दुखावर मीठ चोळायचं. ही पद्धत सरकारची चांगली नाही. मागण्या तुमच्याकडे गोरगरीब दिले, त्याची अंमलबजावणी करायची आणि मोकळं व्हायचं. तुमचं राजकारण तुम्हाला लकला, मला राजकारणात जायचं नाही. पण जर तुम्ही नाही दिलं, तुमच्या आयुष्यात तुम्हाला इतका पश्चाताप येईल. ही निवडणूक घेऊन 2024